जय बजरंग मित्रांनो। तर आज हा माझा पहिला ब्लॉग आहे यूट्यूबला आणि आज खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी, कारण आज मी वडील झालो आहे। ठीक आहे, आणि हा आनंद व्यक्त करता येत नाही आणि मी थोड्या वेळ अगोदरच हे डिसाईड केलं की यूट्यूबला एक यूट्यूब चॅनल चालू करूया आणि डेली व्लॉग्स किंवा कधीतरी ब्लॉग्स अपलोड करेल मी। ठीक आहे, जर तुमचा प्रतिसाद भेटला तर नक्कीच मी डेलीसुद्धा ब्लॉग अपलोड करेल। ठीक आहे, तर आज खूप खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी। ठीक आहे, खूप दिवसांनी मला खूप मोठा आनंद झालेला आहे। ठीक आहे, तर बेबीचं लवकर मी फेस रिव्हील करेल तुमच्यासमोर। ठीक आहे, तर आता मी हॉस्पिटललाच आहे। ठीक आहे, माझी वाईफ आहे। ठीक आहे, तर तिला आता ॲडमिट केलेलं आहे 3-4 दिवसासाठी। ठीक आहे, तर असं ह्या व्हिडिओमध्ये हेच आहे की हा फर्स्ट माझा एक्सपिरियन्स आहे की मी यूट्यूबला फर्स्ट टाईम लाईव्ह व्हिडिओ म्हणजे एक रेकॉर्ड करून मी अपलोड करणार आहे। ठीक आहे, तर माझ्याकडून काही चुकलं असेल ठीक आहे तर प्लीज मला माफ करा। ठीक आहे, आणि प्लीज सपोर्ट करा मित्रांनो। ठीक आहे, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे। ठीक आहे, तर ते मी नक्की माझ्या लाईफमध्ये कसं कसं आता पुढील असेल। ठीक आहे, तर ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। ठीक आहे, तर बघू आता पुढं काय होतं ते मी तुम्हाला अपडेट देत राहील। ठीक, थँक्यू। तर आता मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11 आणि मी जरा खाली आलो आहे, नेतावरती आहे हॉस्पिटलमध्ये। ठीक आहे, तर आता ती झोपली, आराम भेटला आहे तिला आता बऱ्यापैकी। ठीक आहे, तर गाडी आपली नाही आहे। ठीक आहे, आपल्याकडे गाडीच नाही आहे मित्रांनो। ठीक आहे, पण नक्की घेऊ आपण थोड्या दिवसानंतर। ठीक आहे, आणि आता जातो आहे मी रिटर्न, जरा खाली आलो होतो 5-10 मिनटासाठी आणि काही नाही, बस आता वरती जातो आहे, तुम्हाला दाखवतो मी हॉस्पिटल क्लिनिक वगैरे कसं आहे काय। ठीक आहे, आणि कोणत्या ठिकाणी शिफ्ट आहे। ठीक आहे, तर नीता म्हणजे माझी वाईफ। ठीक आहे, तिचं नाव सांगितलं मी तुम्हाला आता। ठीक आहे, आज दिनांक आहे मित्रांनो 18 जानेवारी 2024। ठीक आहे, आज माझ्या बेबीचा बॉर्न डे म्हणजे डेट ऑफ बर्थ। ठीक आहे, तर आता मी जातो आहे क्लिनिकमध्ये, तर दाखवतो मी तुम्हाला एक सेकंडला। आता आपण ऑलमोस्ट क्लिनिक जवळच आहे। ठीक आहे, तर वरच्या फ्लोअरलाच आहे। एक सेकंड, आता आलो आहे मी क्लिनिकमध्ये, तर फर्स्ट फ्लोअरला आहे क्लिनिक। क्लिनिकचं नाव आहे जानकी ग्लोबल मल्टीस्पेशलिस्ट। ठीक आहे, तर इथे तिचा कंपनीचा क्लेम प्रोसेस होती म्हणून या ठिकाणी आम्ही ते डिसिजन घेतलं। ठीक, इथे तिला जे काही अंडर मेडिक्लेम असेल बेबीसाठी पण असेल। ठीक आहे, बेबीचं नॉर्मल एक नाकामधून पाणी गेलं आहे जरा, तर त्यासाठी। ठीक, तर आता ऑलमोस्ट मी फर्स्ट फ्लोअरला आलो, मी तुम्हाला दाखवतो। एक सेकंद, क्लिनिक दाखवतो मित्रांनो। आता एंटर करण्याच्या अगोदर आपल्याला आपली पादुकोण जे असतात, ठीक आहे, म्हणजे पायदान, चप्पल, ते आपल्याला रॅकमध्ये ठेवायला लागतात। तर दाखवतो मी। एक सेकंड, इथे नीता या रूममध्ये, एक सेकंद मी लाईट लावतो मित्रांनो। तर या ठिकाणी शिफ्ट आहे, दाखवेल मी वाईफला नक्की। ठीक आहे, तर या रूममध्ये आहे, तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे बघा। ही विंडो आहे, विंडोमधून तुम्हाला दिसत असेल हा बेड आहे या साईडला। ठीक आहे, म्हणजे माझ्या समोर इथे, तर या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे। तर मला झोपण्यासाठी आहे इथे एक बेड दिलेला आहे त्यांनी। ठीक, हॉस्पिटल वगैरे एकदम चांगलं आहे, सर्विस वगैरे चांगली आहे त्यांची। ठीक आहे, आत्तापर्यंत सर्विस चांगली, पुढे अजून बघू काय होतं। ठीक आहे, तर नक्की मी फीडबॅक सांगेल तुम्हाला हॉस्पिटलचं कसं आहे काय काय नाही।
वगैरे व्यवस्थित आहे, सगळे AC वगैरे आहे रूममध्ये, ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ठीक आहे. आणि जे नर्स आहेत व्हेरी हेल्पिंग आहेत. नर्स वगैरे जे आहेत ते खूप मदत करतात, ठीक आहे. एक आवाज दिला तर लवकर येतात. बेल इथून पण दिली, मी नसलो तरी पण नीता इथे आहे, तर तिने बेल पण दिली तरी ते लवकरच इथे पोचतात, ठीक आहे. तर असं काही नाही की कोणी असायला पाहिजे जवळ, नसलं कोणी पण तरी ते लोक हेल्पला खूप हेल्पिंग आहेत, ठीक आहे. डॉक्टर पण ऑल्सो, ठीक आहे. तर असं रूम आहे. आणि असं आता बघू उद्या काय होतं, ठीक आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. टुमारो बघू आता उद्याचं काय नाही. बेबीचं हेल्थ बघितले आम्ही, नीता पण भेटली. ऑलमोस्ट आता किती मॉर्निंगला तिचं सीझर झालेलं होतं, ठीक आहे. आणि काय 6:30 7 वाजेपर्यंत ती चालायला पण लागली होती. सीझरच्या पेशंट एवढं लवकर नाही चालत, मिनिमम 1 डे तरी पूर्ण 24 तासानंतर ते उठू शकतं. पण हिने ट्राय केला आणि ते सक्सेस झालं, ठीक आहे. पण त्याचा व्हिडिओ नाही काढता आला मित्रांनो, कारण की माझ्याजवळ कोणीच नाही व्हिडिओ शूट करायला, ठीक आहे. एकटा मीच आहे. आणि सिस्टर लोकांना, नर्स लोकांना आपण सांगू नाही शकत, ठीक आहे, कारण की ते लोक अलाउड पण नाही करत इथे मोबाईल. बट हे मी ते थोडंफार विचारून केलं आहे, ठीक आहे. तर बघू आता काय होतं काय नाही, ठीक आहे. तर उद्या समजेल अजून बेबीची हेल्थ कशी आहे, काय नाही. नॉर्मल आहे, बेबीला भेटता वगैरे रडतं आहे, ठीक आहे. आम्ही भेटलो पण 15-20 मिनटं, म्हणजे मला वाटेल ना तेव्हा मी जाऊन भेटू शकतो, ठीक आहे. तर असं काही म्हणजे सिरियस मॅटर नाही, नॉर्मल आहे. त्याचं जरा नाकात वगैरे पाणी गेलं आहे, तर त्यासाठी त्याला एक नाकाला नळी लावलेली, ठीक आहे. तर गुड नाईट मित्रांनो. उद्या परत मी ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो उद्याचा दिवस, ठीक आहे. तर आपण गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आता मॉर्निंग सकाळचे 7 वाजले, ठीक आहे. रात्रभर इथंच होतो, आता घरी जातो आहे फ्रेश होण्यासाठी आणि आईला पण घेऊन येतो आहे, ठीक आहे. तर आज आईसोबत भेटू आपण, ठीक आहे. तर रात्रभर झोपेचा लई म्हणजे 1-1.5 तासाने बच्चू रडत होतं. झोप तर काही पूर्ण झालेलं नाही, ऑलमोस्ट 2-3 तास झोपलो, ठीक आहे. तर आता आपण चहा घेऊ आणि 1 सेकंद घ्यायचं, चहा घेतो इथे, ठीक आहे. आणि घरी निघू. मग चहा येतो ना मी. थंडी एवढी नाही आहे, नॉर्मल आहे. आणि मुंबईमध्ये एवढी, कल्याणमध्ये तरी कमी थंडी, ठीक आहे. तिकडं मुंबई साईडला पण कमी असते, ठीक आहे. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि आईला पण घेतो सोबत, म्हणजे आई इथं थांबेल, ठीक आहे. मी पण असेल दिवसभर, पण आई जवळ असते. मग काहीतरी ते मेडिसिन वगैरे किंवा काही सांगितलं तर मग मला जायला लागतं. मग जवळ म्हणजे आईचा पण थोडं टाईमपास होतो मग इथे, कारण एकटी असते आई घरी. आणि घरी आईला करमणूकसाठी काही नाही, कारण की नवीन आई आता आलेली इथे, एवढी ओळख पण नाही, बाहेर एवढं पण नाही निघत आई. आई खूप महत्त्वाच्या वेळेस आलेली, अक्षर आईसाठी आम्ही कधी विसरतो. खूप काही केलं आईने त्यासाठी या 15 दिवसात, खूप मदत केली. तर आता चहा घेऊ मस्त, कारण ॲक्च्युली काय माहिती का, इथे हॉस्पिटलच्या खाली एक छोटासा बिझनेस आहे त्या माणसाला, दाखवतो तुम्हाला. तर चायची जी टेस्ट आहे ती 1 नंबर. तर मी भरपूर ठिकाणी चाय पिली, येवले चाय ॲज कम्पेअर टू ह्या चायपेक्षा. आता येवले चायचं टेस्ट का आहे, कारण की कॉस्टली आहे. हे थिंकिंग माइंडमध्ये ठेवा तुम्ही. 10 रुपयाला एक चहा भेटतो, हा व्यक्ती 5 रुपयाला एक चहा देतो, ठीक आहे. चहाची टेस्ट पण एक नंबर, जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या मानाला खूप 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 बेस्ट आहे. तर त्यासाठी मी आता एक चहा घेतो. ऑलमोस्ट मी मोस्ट ऑफ करून लवकर जास्त चहा पित नाही, ठीक आहे. तरी मला आवडली म्हणून मी आता चहा घेतो. तर चहा भेटलेली आहे आपल्याला, चहा पितो आणि व्हिडिओ कंटिन्यू करतो पुढे अजून घरी गेल्यावर. तर
गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता झालेलं गणपतीचं दर्शन आणि बिल्डिंगच्या जस्ट खाली उतरलोय आणि आता आम्ही परत क्लिनिकला जातोय. रेडी झालंय सगळं, एव्हरीथिंग, आंघोळ वगैरे सगळं काही रेडी झाल्यानंतर आईने मला ब्रेकफास्ट बनवून दिला होता. ठीक आहे, ही आपली अपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी मी राहतो. ठीक आहे, तर पोहा बनवला होता आईने मस्त छान असा, तो घेतला, ब्रेकफास्ट झाला, त्याच्यानंतर चहा घेतला. ठीक आहे, आंघोळ वगैरे झाली. आईला मी दाखवणार होतो आता, पण आई बोलली की मी नाही येत क्लिनिकला, तर आई येणार आहे, म्हणजे दुपारून येणार आहे. कारण की आता येईल तर मग आई बोलली की घरातलं जे काही पाणी वगैरे आलेलं असतं, ठीक, पाणी तर भरायचे काही चान्सेस, म्हणजे काही भरायला नाही लागत, समजलं, फक्त नॉर्मल नळ चालू बंद करायला लागतं. ठीक, तर आई बोलली थोडं कपडे वगैरे धुवायचे होते ना, तर आई बोलली मी दुपारनंतर येईल. मग तोपर्यंत आई दुपारचं जेवण वगैरे माझं बनवून ठेवत, सध्यानी त्याला काही चालत नाही. ठीक आहे, तर आता मी जातो आहे क्लिनिकला. इथं फंक्शन आहे काहीतरी, तर त्याचं डेकोरेशन चाललं आहे. ठीक आहे, तर भेटतो मी तुम्हाला तिथं क्लिनिकमध्ये अजून परत एकदा. ठीक आहे, तिथे पोहोचल्यावर आपण बोलूया. ठीक आहे गाईज. तर गाईज हॉस्पिटलला पोहोचलो आहे. ठीक आहे, तर आता जस्ट पोहोचलो आहे. ठीक आहे, बेबीला भेटलो नाही अजून, आता व्हिडिओज हे करत होतो. तर बेबीला भेटतो. नीता इज ओके ऑल्सो, बरं आहे तिला आता, काही टेन्शन नाही. ठीक आहे, पेन वगैरे कमी झाला आहे तिचा, लेबर पेन जो असतो, ठीक आहे, तो कमी झालेला आहे. ठीक, तर आता बच्चूला भेटतो आणि बघतो काय सांगतात ते काय नाही, तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवेल. ठीक आहे मित्रांनो, आता परत क्लिनिकला आलो आहे. ठीक आहे, आता वाजलेत 1:30 वाजलेत, 1:20 होत आहे, ऑलमोस्ट 1:30च्या आसपास. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आईला दाखवेल म्हणून मी, तर माझ्या आईला पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवतो आहे आईसोबत. म्हणजे असं बनवलेत, पण असं रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे कधी नाही बनवला. फोटो पण खूप कमी. म्हणजे ॲक्च्युली काय माहिती का, आईला यूट्यूबबद्दल काही माहिती नाही, नॉलेज नाही. म्हणजे की त्यांना एवढं नॉलेज नाही की कसं यूट्यूबला कसं व्हिडिओ क्रिएट होतो, कसं अपलोड होतो, त्याच्यानंतर कसे जे काही बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, किंवा मग इंस्टाग्राम रील असू द्या, ठीक आहे, फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, त्यांना काही नाही माहिती. खूप साधी बोळी आहे माझी आई. ठीक आहे, तर तिचा चेहरा मी तुम्हाला दाखवतो कशी आहे काय आहे. ठीक आहे, कारण की पहिला व्लॉग आहे, त्याच्यामध्ये आई नसेल तर फॅमिलीचा महत्त्वाचा जो पाया आहे, ठीक आहे, ती नसेल तर मग व्हिडिओच काही कामाचा नाही. ठीक आहे, तर त्यासाठी आईचा दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, ही माझी आई आहे मित्रांनो. ह्या बाईने खूप 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 मदत केलेली आहे आम्हाला, आणि खरंच बोललो तेवढं कमी. खूप मदत केली. आता नीतासाठी तिने जेवण पण बनवून आणलं आहे, खिचडी द्यायला लावली होती डॉक्टरांनी, ते पण बनवलं आहे. ठीक आहे, तर काय नाही, आई आहे सोबत म्हणून कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. आई सगळं काही सांभाळून घेते, घरची कामं इथले पण. तर आईला ते पहिल्यांदा आहे ना व्हिडिओमध्ये, ते नवीन, त्यांनी कधी असं बघितलेलं नाही की व्हिडिओ रेकॉर्ड कसा होतो, काय होतं, कसं बोलतात. तर आता वाजलेत मित्रांनो 4:30. आता जस्ट खाली आलो मी. ठीक आहे, कारण की ॲक्च्युली आता डॉक्टर आले होते, त्यांनी बघितलं बेबी खूप ॲक्टिव्हिटी वगैरे सर्व काही ठीक आहे, बेबीचे हेल्थ वगैरे 100% ऑलमोस्ट गुड आहे. ठीक आहे, आणि नीताची पण बघितली, नीता पण ऑलमोस्ट गुड आहे. पण जो पेन वगैरे आहे, ठीक आहे, पोटाचा, तो होणार अजून 1-2 दिवस असं ते बोलले. ठीक आहे, कारण की तिथं ऑपरेशन झालं आहे मित्रांनो, तर त्यासाठी थोडंसं तिला त्रास सहन करावा लागतो. तो असतो, प्रत्येक महिलेला असतो. ठीक आहे, आणि ब्लॉगमध्ये एक सांगण्याची इच्छा एक होती
की हा बघा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि पहिल्यांदा मी मोबाईलने काहीतरी असं बोलून रेकॉर्ड करून करतोय, ठीक आहे. तर मी याच्यामध्ये जास्त ऑलमोस्ट चान्स नाही घेते, ऑलमोस्ट एकदामध्येच मी कवर अप करून घेतो की बोलणं जे आहे माझं, ठीक आहे ते. आणि व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून मोबाईल चुकीचा शूट झालं असेल किंवा कुठंतरी असा क्रॉस वगैरे झाला असेल किंवा प्रॉपर व्हिडिओ आला नसेल तर प्लीज माफ करा मित्रांनो, ठीक आहे. कारण की फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स नाही आहे, पण नक्कीच आपण हळूहळू एक्सपिरियन्स गेन होईल आणि त्यानुसार आपण क्वालिटी आपली जी काही बोलण्याची पद्धत आहे, जे ॲक्शन आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण चेंज करू, ठीक. मी ते एंड करूया, ठीक आहे. खूप आनंदित आहे मी या 2 दिवसापासून, काल आणि आजपासून, ठीक आहे. तर सांगू नाही शकत इतका आनंदित आहे. म्हणजे मला ना असं झालं की ते म्हणतात ना समुद्राच्या किंवा एखाद्या डोंगरावरती जाऊन जोरात आरोळी मारून जो आनंद व्यक्त करायचा असतो, ठीक आहे, तसा पद्धतीने मला आनंद झालेला आहे. तर चांगली गोष्ट आहे हनुमंताच्या कृपेने, ठीक आहे, शिवरायांच्या कृपेने. तर ही जी इच्छा होती माझी, झालं सगळं काही व्यवस्थित आहे, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. व्हिडिओ नक्की बघत राहा, ठीक आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा, बस हीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर गाईज.